नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण खूप मस्त आणि पौष्टिक आणि भन्नाट चवीची लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी, मुलांच्या तर खूपच जास्त आवडीची असणारी एक मस्त अशी चविष्ट चवदार रेसिपी बनवतोय। आज आपण आप्पे पात्रामध्ये छोले टाकून, यापूर्वी तुम्ही कधी ही रेसिपी खाल्ली नसेल, बनवली नसेल आणि पाहिली सुद्धा नसेल अशी ही जबरदस्त रेसिपी आहे। त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा। रेसिपी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। चला वेळ न करता रेसिपी करायला घेऊयात। इथे रात्रभर भिजवून घेतलेले छोले घेतलेले आहेत, 1 वाटी इतके। आता 2-4 तासासाठी भिजवले तरीही चालतील। पाणी काढून निथळून मग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले। 1 वाटी छोले, अर्धी वाटी बारीक रवा किंवा मोठा रवा कोणताही वापरू शकता, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी दही आणि आपल्याला अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं आहे। आणि हे सर्व आपल्याला अगदी फाईन असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून। तर इथे पाहू शकता मस्त अगदी इथे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे। हे आता आपल्याला एका मोठ्या बाउलमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे। तर इथे हे सर्व बॅटर मी या भांड्यामध्ये काढून घेते आणि परत एक वेळा आपण हे सर्व एकत्र फेटून घ्यायचं आहे। अजिबात याच्यामध्ये पाणी वगैरे बिलकुलच घालायचं नाही। तर इथे पहा मस्त असं हे अगदी फ्लफी छान असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। आता लगेचच भरपूर असा कट करून घेतलेला कांदा, त्याच्यानंतर बारीक कट करून घेतलेला टोमॅटो, गाजर किसून घेतलेलं घालून घेतलंय, मिरची बारीक ठेचून घेतलेली ती घालून घेतली, कोथिंबीर, त्याच्यानंतर मिरची पावडर, हळद पावडर घालायची थोडीशी, त्याच्यानंतर गरम मसाला, चवीपुरतं मीठ आणि इथे मी आज मुलांच्या आवडीचं घालतोय आपण याच्यामध्ये पनीर। तर पनीरसुद्धा होतं माझ्याकडे म्हणून थोडंसं किसून याच्यामध्ये घातलं। मुलं खूपच जास्त आवडीनं ह्या गोष्टी खातात। जर चीज असेल तर चीजसुद्धा तुम्ही याच्यामध्ये थोडंसं किसून घालू शकतात। आता पाहू शकता इथे मस्त अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे पनीर नसेल तर काही हरकत नाही, नाही घातलं तरीसुद्धा ही रेसिपी आपली एकदम भारी होणार आहे। त्यामुळे इथे पहा पनीर आहे तरच घाला, नसलं तर काही टेन्शन घेऊ नका। तर इथे पहा मस्त अगदी बॅटर तयार करून घेतलं। बॅटर रेस्टला ठेवायची बिलकुलच गरज नाही किंवा बॅटरमध्ये सोडा, इनो कोणतंही काहीही घालायची बिलकुल गरज नाही। आता इथे पहा लगेच आप्पा पॅन गरम करून घेतला, त्याच्यामध्ये सर्व खणांमध्ये तेल किंवा तूप टाकून घ्या। मी तेल टाकलेलं आहे, तुम्हाला लहान मुलांसाठी थोडंसं करतोय त्याच्यामुळे थोडंसं तूप टाकलं तर अजूनच छान टेस्ट येते। तर इथे पहा आता सर्व ना खणांमध्ये मी एक चमचा इतकं बॅटर मी भरून घेतलेलं आहे। तर तुम्हाला मी सुरुवातीला दाखवलं, अजिबात इथे आपण बिलकुलही पाण्याचा वापर केलेला नाही नंतर, आणि जितक्या घरामध्ये भाज्या आहेत तितक्या आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो। तर इथे पहा मस्त आज आपण हे छोलेपासून एकदम चविष्ट आणि भन्नाट असे जबरदस्त टम्म फुगलेले असे छोले बनवतोय आप्पे पात्रामध्ये। तर मस्त एका बाजूनी व्यवस्थित असे पलटी करून भाजून घ्यायचे आणि लगेच दुसऱ्या बाजूनी व्यवस्थित पलटी करून दुसरी बाजूसुद्धा भाजून घ्यायची। आता मी एक गोष्ट सांगायची विसरले, ते म्हणजे आपण तेल घातल्यानंतर वरतून तीळसुद्धा घालायचे। तीळ घातलेले दाखवले पण मी सांगताना विसरले, पण आता मी सांगते तुम्हाला की तीळसुद्धा घालायचे थोडेसे वरतून, म्हणजे ना दिसायलासुद्धा आप्पे खूप छान दिसतात आणि विशेष म्हणजे खातानासुद्धा एक नंबर चव येते। दाताखाली जेव्हा तीळ येतात तर त्यावेळी खूपच भारी लागतो चविष्ट पदार्थ। तर इथे पाहू शकता मस्त असे दोन्ही बाजूंनी खमंग असे आप्पे भाजून घेतले, टम्म फुगलेले जाळीदार असे आप्पे आपले इथे तयार होतात। मुलांना हे आप्पे पनीर घातल्यामुळे किंवा चीज घातल्यामुळे अजूनच आवडायला लागतात आणि कोणताही पदार्थ जेव्हा आपण थोडेसे वेगळ्या पद्धतीनं बनवतो तेव्हा त्याची चव अजूनच वाढते आणि मुलांपासून घरातल्या सगळ्यांना मोठ्यांपर्यंत तो पदार्थ आवडत नसला तरीसुद्धा त्यांचा आवडीचा होऊन जातो। तर अशा पद्धतीने एक बॅच मी पूर्ण काढून घेतली। आता दुसरी बॅच मी इथे तयार करून घेते। तर आप्पे पॅनमध्ये परत थोडंसं तेल टाकून घेतलं, सर्व खणांमध्ये तीळ टाकून घेतले आणि मस्त त्याच्यावरती एक चमचा इतकं बॅटर घालून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक 10 ते 12 मिनटं आपल्याला मस्त असं लो टू मीडियम फ्लेमवरती मस्त हे आप्पे तयार करून घ्यायचे आहेत। जास्त फ्लेम वाढवायची सुद्धा नाही, नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं साईडला जितकी
हीट लागायची तितकी लागत नाही, मग बऱ्यापैकी मध्ये जास्त लागते आणि मधले आप्पे जे असतात ते करपले जातात. म्हणून लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे आप्पे मस्त असे भाजून घ्यायचे आहेत. तर पहा, सगळे आप्पे एका साईडनं भाजून घेतले. मग दुसऱ्या साईडनी सुद्धा आपण व्यवस्थित इथे पलटी मारून 2 ते 3 मिनटं फक्त ठेवायचे आहेत. आता झाकण ठेवायची बिलकुलच गरज नाही. आणि पाहू शकता दुसरी बॅचसुद्धा आपण मस्त इथे तयार करून घेतली. अगदी झटपट होतात, कोणताही इथे वेळ लागत नाही. आणि घरात असलेल्या सर्व भाज्या तुम्ही थोडं जरी फ्रीजमध्ये आपलं सामान असलं, साहित्य असलं भाज्या, तरीसुद्धा ॲड करू शकता तुम्ही याच्यामध्ये आणि मस्त हे आप्पे बनवू शकता. बऱ्याच वेळा मुलं अशा पद्धतीचं काही नवीन काहीतरी बनवून दिलं की खूप आवडीनं खातात पहा, आणि तो पदार्थ मग त्यांच्या आवडीचा नसला तरी आवडीचा होऊन जातो. तर इथे सर्व आप्पे काढून घेतले आणि वरतून तीळ घातल्यामुळे सुद्धा मस्त अगदी आप्पे दिसत आहेत पहा, आणि टम्म फुगलेत आणि जाळीदारसुद्धा तितकेच झालेले आहेत. तर हे तुम्ही अगदी या पद्धतीनं झटपट होणारी ही रेसिपी छोलेपासून यापूर्वी कधी बनवली आहे का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि नसेल बनवली तर ज्याला माहितीच नाही आहे ही रेसिपी त्याच्यासाठी नक्की बनवा, किंवा ज्याला छोले आवडतच नाही आहेत, बऱ्याच वेळा छोले सर्वांनाच आवडतात, पण अशा पद्धतीनं ही रेसिपी तुम्ही त्यांना करून घातली तर त्यांना विश्वाससुद्धा बसणार नाही, एवढी जबरदस्त लागते. आणि पुन्हा पुन्हा तुम्ही आठवड्यातनं 1-2 वेळा तरी नक्की, 2 ते 3 वेळा तरी या छोलेपासून हे आप्पे बनवून खाल. आणि विशेष म्हणजे खूपच पौष्टिक हा पदार्थ होतो. आणि इथे पाहू शकता आता सर्व आप्पे मी काढून घेतले. आता हे अजूनच छान असे फ्रेश राहावे, टवटवीत राहावे, याच्यासाठी मी इथे ऑडीचा पेपर फॉईल वापरते, ज्याच्यामध्ये हा पदार्थ अगदी फ्रेश आणि ताजा टवटवीत राहतो. आणि हा पेपर इको फ्रेंडली आहे, त्याच्यामुळे आपण हा वापरू शकतो. तर इथे पहा, मस्त असे आप्पे काढून त्याच्यावरती ठेवले आणि सॉससोबत किंवा तुमच्या आवडत्या चटणीसोबत किंवा दहीसोबतसुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता. मायोनीजसोबत एक नंबर लागतात. आता मी इथे तोडूनसुद्धा दाखवते पहा, खूप मस्त असे आतूनसुद्धा अगदी मऊसूत आणि वरतून अगदी छान असे कुरकुरीत, थोडासा कुरकुरीतपणा येतो आणि मस्त तयार होतात. मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतात, किंवा मग अगदी तुम्ही मधल्या वेळेत खाण्यासाठी असू दे, किंवा अगदी कधीही तुम्ही हे झटपट बनवू शकतात. नक्कीच सर्वांना खूप जास्त आवडतात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. एकदा नक्की बनवून पहा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपली ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. असेच खूप सारे छान छान रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत, नक्की चेक करा. तुम्हाला खूप जास्त आवडतील याची मला खात्री आहे. खूप साध्या, सोप्या आणि घरातल्या साहित्यांमध्ये चविष्ट रेसिपी अपलोड आहेत. नक्की चेक करून आवडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नकात. माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल धन्यवाद. चला, उद्या पुन्हा भेटू छान, युनिक आणि चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.